नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण ऐक्य मंत्र घरात ऐकल्याचे व बोलण्याचे महत्त्व काय आहे ते पाहिले. तर आज आपण तारक मंत्राचे महत्त्व बघणार आहोत. बघा, आपण स्वयंपाक करताना जर मोबाईलवर तारक मंत्र लावला व तो ऐकत असताना स्वयंपाक जर केला तर ते जेवण अधिक रुचकर होऊन त्या जेवणावर संस्कार होऊन ते जेवण कुटुंबातील व्यक्तींनी केले तर कुटुंबात प्रेम, आनंद, एकोपा, मनात वाईट विचार राहत नाही. त्यामुळे पूर्ण दिवससुद्धा चांगला व आनंदमय जातो. तारक मंत्र हा आपल्याला संकटातून तारणारा मंत्र आहे. ज्या वेळेस आपल्यावर काही संकट येते, मार्ग सुचत नाही, आपले मन लागत नाही, अशा वेळेस आपण तारक मंत्र म्हटला तर आपले संकटातून रक्षण होऊन आपले संकटातून रक्षण हे स्वामी महाराज करून आपल्याला योग्य मार्ग व दिशा दाखवतात. तर तारक मंत्र पुढील प्रमाणे आहे. मी तो म्हणते. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य उदूत हे स्मर्तगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विनकाळ ही नाने त्याला, परलोकी ही ना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. हा आहे आपला तारक मंत्र. हा जर आपण नित्य नियमाने रोज ऐकला, रोज म्हटला तर आपल्याला योग्य दिशा मिळते आणि आपले सर्व संकटांपासून रक्षण होते. त्यामुळे हा